नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकताय सांगलीचं 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन. मंडळी, आपल्या घरामध्ये जी वयोवृद्ध मंडळी असतात ना, ती अनुभवानं आणि वयानंही ज्येष्ठ श्रेष्ठ असतात. जसं आपण त्यांचा आदर करतो, त्यांची काळजी घेतो ना, त्याचप्रमाणे भारत सरकार देखील 60 वर्षांवरील सर्व व्यक्तींची, या ज्येष्ठांची खूप सारी काळजी घेत असतं. कारण ज्या अभिमानानं, ज्या दिमाखात ही मंडळी पूर्वी आपलं आयुष्य जगत होती, तोच त्यांचा अभिमान, आनंद वृद्धापकाळात सुद्धा टिकून राहावा असं सर्व वृद्धांना वाटतं ना. पण ते अनेक कारणांनी काही वेळेला अशक्य होऊन बसतं आणि शारीरिक किंवा आर्थिक समस्यांना त्यांना सामोरं देखील जावं लागतं. अशा सर्व ज्येष्ठ मंडळींचं आयुष्य सुकर व्हावं, त्यांना स्वाभिमानानं जगता यावं, गरीब, असहाय्य, निराधार वयोवृद्धांचं पोषण व्हावं, ज्यांना घर नाही अशांना निवासाची व्यवस्था व्हावी, म्हणून सरकारनं खूप साऱ्या योजना आणलेल्या आहेत. त्या योजना सगळ्या ज्येष्ठ मंडळींपर्यंत पोहोचाव्यात आणि सर्वांना त्या माहिती व्हाव्यात, यासाठी आता आपण ऐकणार आहोत एक विशेष कार्यक्रम. चला तर मग ऐकूया सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम. आजोबा कुठे आहात तुम्ही? अरे आलो. या लवकर, आता तर थंडी गेली, आता तयारी नाही ना काही करायची. म्हणजे कडाक्याच्या थंडीचे दिवस तर गेलेत. आता बघा ना, दिवसा कडक ऊन लागतंय, पण सकाळी आणि रात्री थोडीशी थंडी जाणवते. पण खरं सांगू का, हा असा जो ऋतूंचा संधिकाल असतो ना, त्यामध्ये आजार पण वाढतच बघा. अगदी बरोबर बोललीस तू. अरे आमच्यासाठी तर हा संधिकाल म्हणजे जरा अवघडच काळ असतो ग. ठीक आहे आजोबा, आणि आम्ही आहोतच ना तुमची काळजी घ्यायला. हो ग, तू आहेस म्हणून तर मला काही काळजी नाही. बरं, पण आज काय रेडिओच्या कार्यक्रमामध्ये काही सांगायचं काय श्रोत्यांना? तयारी झाली का सगळी? काय सांगायचंय याची तयारी झालीये. मला तयार व्हायचंय. मी 1-2 मिनिटात तयार होऊन येते. ये आलेच. ये. हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. सपनों का बादल. कार्यक्रमाला सुरुवात करायची. अरे वा, लवकर आलीस की. अरे तुम्ही पोरं खूप फास्ट आहेत बरं का. मग नात कोणाची आहे मी? अहो, ही सगळी एनर्जी तुमच्याकडूनच घेत असते. बरं, आता हरभऱ्याच्या झाडावर किती चढवणार आहेस मला? काय आजोबा, खरं सांगतेय मी. श्रोते हो, नमस्कार. मी आहे भरत आजोबा आणि मी आहे आजोबांची लाडकी नात लक्ष्मी. आम्ही दोघेही तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की हा कार्यक्रम आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रसारित होत असतो. या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवल्या जाणाऱ्या विशेष कल्याणकारी योजनांच्या संदर्भात आपण माहिती घेत असतो आणि या योजनांचा लाभ कसा घेऊ शकतो यावर सुद्धा विस्तारानं चर्चा करीत असतो. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या नेतृत्वामध्ये आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या सहकार्याने ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम घेऊन पुन्हा एकदा आम्ही हजर झालेलो आहोत. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय हे भारत सरकारचं असं मंत्रालय आहे की जे समाजामध्ये सामाजिक न्याय आणि सामाजिक कल्याणाची सुनिश्चिती करण्यासाठी कायम तत्पर असतं. दिव्यांगजन, मागास आणि अतिमागास वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि इतरही अनेक विशेष समूहांसाठी वेळोवेळी वेगवेगळ्या योजना आणि कार्यक्रम या मंत्रालयाच्या माध्यमातून राबवले जातात. सामाजिक न्यायाला प्रोत्साहन मिळण्यासाठी या सर्व कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. लक्ष्मी, काल एक गृहस्थ भेटले होते बघ मला, आणि ते तुझं खूप कौतुक करत होते. माझं कौतुक? कशासाठी? अरे मला म्हणत होते की त्यांना माझा खूप हेवा वाटतोय. का तर लक्ष्मी सारखी नात तुझ्याजवळ आहे म्हणून. ओ, असं होय. आणि आपला कार्यक्रम सुद्धा ऐकतात बरं का ते, आणि त्यामुळं कार्यक्रम सुद्धा त्यांना खूप आवडतो असंही सांगत होते. बास आजोबा, किती कौतुक कराल. अरे खरं सांगतोय मी. ते गृहस्थ ना मला कुठल्या तरी योजनेच्या संदर्भात विचारत होते.
त्यांना चालताना जरा अडचण येते, बरं. तर त्यांना वॉकर हवाय. हम्म. आणि मला असं वाटतं की लक्ष्मी, या वयोश्री योजनेच्या माध्यमातून त्यांना हा वॉकर निश्चितपणे मिळू शकेल. हो ना? अगदी बरोबर आजोबा. अटल वयो अभ्युदय योजनेच्या अनेक योजनांपैकी एक वयोश्री योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार अशा अनेक वृद्धांना जे चालू शकत नाहीत त्यांना वॉकर देतं. ज्यांना ऐकू येत नाही त्यांना श्रवण यंत्र सुद्धा मिळू शकतं. ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही त्यांच्यासाठी चष्मे सुद्धा दिले जातात. म्हणजे जवळपास 90 प्रकारची उपकरणं या वयोश्री योजनेच्या अंतर्गत सरकारकडून दिली जात आहेत. अरे इतनी सुबह सुबह कौन है भाई? अरे बड़े बाबू, मेरे घर आप? क्या करूं सुखी भाई, रोज तुम्हारे साथ टहलता था, अब 10-15 दिन से तुम आ ही नहीं रहे. क्या कहूँ बड़े बाबू, अब चला ही नहीं जा रहा. उम्र भी बढ़ती जा रही है, जोड़ों के दर्द से चलना मुश्किल है. तो मेरे जैसे वॉकर क्यों नहीं ले लेते? साथ साथ टहलने का मजा फिर आ जाए. अरे बड़ा बाबू, हमारे पास इतने पैसे कहाँ कि हम भी ले लें अपना वॉकर. साठी पुढती उभा असे प्रश्नांचा डोंगर. आहा. अहो साठी पुढती उभा असे प्रश्नांचा डोंगर. अटल योजना देईल या सगळ्यांची उत्तर. अटल योजना देईल या सगळ्यांची उत्तर. अटल योजना देईल या सगळ्यांची उत्तर. अग ग 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 अग ग ग ग ग. साठी आली. काय करू आता? साठी आली. नको नको तरी साठी आली. खरंच आली, आताच आली, एकदाची आली. हो. अहो बघता बघता साठी आली. आली आली. गुडघे दुखीला घेऊन आली. आली आली. अन पाठीची घडी मोडून गेली. आगाय आय 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 आय. काय सांगता? पाठीची घडी मोडली. मग काय? अहो व्यायाम करता की नाही? अहो संसाराचा गाडा वडता वडता पाठीवर एवढं वजन घेतलं होतं की व्यायाम वगैरे करायला सुद्धा ते खाली काही ठेवता आलं नाही बघा. आणि म्हणून पाठीची घडी मोडून गेली. साठी आली. काय करू आता? साठी आली. नको नको तरी साठी आली. खरंच आली, आताच आली, एकदाची आली. हो. अहो अंधुक झाली दिठी. मिठी? अहो मिठी नाही, मग दिठी दिठी. दिठी नाही, तुम्हाला मिठीच ऐकू येणार म्हणा, कारण तुमची सुरू आहे तिशी. अहो लाजू नका. तर मग दिठी म्हणजे काय? अहो दिठी म्हणजे दृष्टी. दृष्टी. असं डोळ्यांपुढची चित्र आता दिशेनाशी झाली. चष्मा मोती बिंदूची गट्टी झाली. असं असं असं. तर आता अंधुक झाली दिठी. दिठी. आणि कामाची झाली सुट्टी. सुट्टी. पोरा बाळांनी घेतली म्हणूनच कट्टी. 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 आता हा काय नवीन खेळ? अहो खेळच म्हणायचं की. होय. आता साठी आली आणि दृष्टी गेली आणि रिटायरमेंट निवृत्तीची वेळ झाली आणि त्यामुळं ऑफिस कामाची सुट्टी झाली ना. झाली 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 झाली. आता 10 तास घराबाहेर राहणारे आम्ही आता 24 तास घरात थांबायला लागलो. या डब्यात काय, या कपाटात काय, आणि त्या पार्सल मध्ये काय म्हणून विचारायला लागलो. आणि म्हणून पोरा बाळांना देखील नकोसे झालो. आणि म्हणून पोटच्या पोरानं घेतली कट्टी. पोटच्या पोरानं घेतली कट्टी. काय सांगायचं, लई लई वंगाळ झालं बघा. म्हणून तर म्हणतोय. साठी आली. काय करू आता? साठी आली. नको नको तरी साठी आली. खरंच आली, आताच आली, एकदाची आली. हो. अहो बरोबर आहे. काय बरोबर आहे? अहो जग बदललंय राव आता. हे बघा मला सांगा आता, तुमच्या आई साहेबांनी नऊवारी नेसली होती की नाही? होती. वडील तुमचे धोतर नेसत होते. मग तुम्ही नेसलंय काय आता? नाही नाही नाही. बघा, तुमच्या आईनी जात्यावर दळणं दळून दळून व्यायाम सुरू ठेवला. वडिलांनी शेतात राबून राबून शरीर कमावलं. पैलवानच होत ते. आणि तुमचं शरीर
आमचं काय कसलं. नाही ना, हा. म्हणजेच काय तर बदल अटळ आहे. हम्म. त्यामुळे आता हल्ली असं कोणाच्या खासगी आयुष्यात इतकं डोकावू नाही हो. काय बोलता आपण पोटचं पोर आहे की ते. पोटचं पोरग असलं तरी बी त्याच्या संसाराच्या पोटात आपण डोकावू नाही. हा? अहो, आपलं आपलं जग आपणच उभं करावं. आता असं म्हणता वय. मग अहो पण आता उभं राहायला कोणाची सोबत नकोय. सोबत मग अहो एकटं उभं राहत होतो तेव्हा पेलच की सगळं. हा, पण आता नाही जमत. हा? खरंय खरंय खरंय. नाही पण खरंय तुम्ही म्हणता ना तसा बदल अटळ आहे. काय आता कोणाच्याही सोबतीची अपेक्षा नको काय. नाही 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 नाही, अगदीच तसं नाही बरं का. मग कसं आता. अहो, जसा बदल अटळ आहे ना तसं आपलं सरकार सुद्धा अटळ आहे, ज्याने आपली अटळ सोबत दिली आहे. अहो काय मस्करी लावल्या तुम्ही. मस्करी? मग काय तर आता यात सरकार कुठनं आलं हो. आणि हे काय लावलंय सारखं अटळ अटळ अटळ. अहो, सांगते सांगते, ऐका ऐका ऐका, शांत व्हा. हे बघा, आता तुमच्या गुडघ्याला औषध पाणी करणारी, तुमच्या डोळ्यांसाठी कानांसाठी वेगवेगळी उपकरणं म्हणजे साधनं उपलब्ध करून देणारी आणि तुमच्या एकटेपणावर तोडगा सांगणारी, अहो एवढंच काय तुमच्या प्रत्येक तक्रारीवर उपाय सांगणारी अटल वयो अभ्युदय योजना आपल्या केंद्र सरकारने सुरू केली आहे. काय सांगता काय. मग आता तुम्ही माझ्या माग म्हणा. काय म्हणायचं. 1 1 4 4 5 5 6. 1 मिनिट काय तुम्ही काय साळ बिळाला गेला आहे की नाही. ते मधलं 2 आणि 3 कुठं गेलं. 1 नंतर डायरेक्ट 4. साळत गेले होते म्हणूनच ही माहिती तुम्हाला मी सांगते. काही प्रश्न विचारायचा नाही, नुसतं माझ्या मागे म्हणायचं आणि ते लक्षात ठेवायचं. सांगा सांगा. हा म्हणा. 1 4 4 5 5 6 7. 7. आता एकटे म्हणा बरं. 1 4 5 6 आणि 7. सोपं आहे का नाही. सोपं की. पण हे हाय काय. हा, सांगते. हा एक मदतीचा नंबर आहे, म्हणजे हेल्पलाईन नंबर आहे. कुणी दिला विचारा. आता कोणी दिला. सरकारने दिला. असं होय. तर हा तुमच्यासाठीचा एक हेल्पलाईन नंबर आहे. हा कुठे डायल करायचा. फोनवर. हा, तर हा फोनवर तुम्ही डायल केला की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच म्हणून समजा. हा, आणि त्याच्या बरोबर राष्ट्रीय वयोश्री योजना म्हणून एक योजना आहे बर का. या योजनेच्या माध्यमातून तर वृद्धांसाठी आवश्यक असणारी सगळी उपकरणं मोफत दिली जात आहेत. म्हणजे तुमच्या डोळ्यांचा चष्मा म्हणू नका, कानाचं ते मशीन म्हणू नका, तुमचा वॉकर म्हणू नका, काठी म्हणू नका, अशी एक नाही 90 प्रकारची उपकरणं मोफत दिली जात आहेत. मग आणि असं एकाच नाही बर का, अनेक प्रकारे सरकार 60 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांना मदत करतंय. अहो बघा, तुमच्या पोरांनी कट्टी घेतली का नाही. काय बोलायचं. पण सरकारने कट्टी घेतली नाही. आता कसं बोलला. तेव्हा तुमचं 60 नंतरचं आयुष्य सुखाचं आरोग्यपूर्ण जावो यासाठी सरकार अटल वयो अभ्युदय योजनेच्या माध्यमातून काम करतंय. हे लई बेस झालं बघा. हा, आता तिचा फक्त लाभ तुम्हाला घ्यायचा झालं. मग खुश का आता. मग आता काय म्हणणार. मग आता काय म्हणायचंय. आली 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 साठी आली 60 बरोबर अव्यय आली. वयोश्री योजना आली रे आली. हेल्पलाईन सुद्धा आली रे आली. 60 आली 60 आली 60 आली. हो. मग कसं वाटलं भारूड. आवडलं का. लक्ष्मी, पुन्हा एकदा आठवण करून दिलीस ना, हे बरं केलंस. अहो पण आजोबा, एखादी योजना आपण विसरलो किंवा नाही लक्षात राहिली आपल्या, तर आपल्या जादुई नंबरवर फोन लावायचा ना लगेच. 1 4 5 6 7. बरोबर. आणि या नंबरवर फोन करून आपल्या ज्या काही शंका आहेत त्या विचारून घ्यायच्या लगेच. हे मात्र अगदी खरं आहे लक्ष्मी. हा नंबर खरंच जादू आहे बरं का. येस. पण मला असं वाटतं की ते गृहस्थ एकटे राहू शकत नाही, कारण त्यांच्या घरामध्ये ते एकटेच राहतात असं सांगत होते. खूप दुःखी आहेत आणि त्यांची सगळी मुलं त्यांना सोडून गेली आहेत. हॅलो, कोण बोलताय. मी सुरेश बोलतोय भरत दादा.
अरे कालच आपण भेटलो होतो ना. अरे हो 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 सॉरी मी नाव विसरलो. हे बघ, आत्ता लक्ष्मीला तुझ्याबद्दलच मी सांगत होतो बरं का. कसा आहेस सुरेश तू? नाही, तुझा आवाज असा काय येतोय? अरे काय सांगू दादा, माझी मुलं ना खूपच मोठी झाली रे, खूप मोठी. अरे काय झालं काय रे? तुझा आवाज एकदम जड झालाय. या मुलांना फक्त सणासुदीला माझी आठवण येते. एरवी हे घर ना मला खायला उठतं बघ. अरे असं नको बोलूस. तुझी मुलं तर खूप समजूतदार असतील ना? हां, जरा जास्त समजूतदार आहेत. त्यांच्या बापाला विसरलीत रे ते. अरे मी कसा राहतोय, इथेच राहतोय की अजून कुठे गेलो आहे, कुठल्या अवस्थेत आहे, असे काही प्रश्न पडत नाही त्यांना. असं म्हणू नकोस. अरे मी आहे ना. तू खूप भाग्यवान आहेस रे भरत. तुझी नात तुझी केवढी काळजी करते. मी तर माझ्या आजारपणाला कंटाळलोय आणि वर हे असं एकटेपण. असो, तुझी लक्ष्मी मात्र कायम सुखात राहो. सुरेश, अरे काय झालं मला सांग तरी. कदाचित लक्ष्मीच काहीतरी उपाय सांगू शकेल. मी बोलू का आजोबा? अरे जरूर जरूर बोल. हे बघ सुरेश, लक्ष्मी बोलते. हॅलो, हां सुरेश काका, नमस्कार. बोला ना, नेमकी काय अडचण आहे सांगा बरं मला. बाळा, तू नेहमीच ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांच्या संदर्भात सांगत असतेस. हो हो. मी असं ऐकलं होतं मागे की यात वृद्धाश्रमाची पण सुविधा असते. लक्ष्मी, या बाबतीत बऱ्याच जणांना माहिती हवी आहे बरं का. ओके, बरं सुरेश काका, तुम्ही निश्चिंत राहा आणि तुम्ही ना रेडिओ ऐका. मी सगळं अगदी सविस्तर सांगते. आपण फोन ठेवूया आणि रेडिओवरून बोलूया, कारण आजचा विषय तोच आहे. वृद्धाश्रमांविषयीच सांगणार आहे. बरं बरं, ठीक आहे, मी ऐकतोय. हा चालेल, ठेवते मी फोन. श्रोते हो, वृद्धाश्रम म्हणजे अशी संस्था जिथे वृद्ध नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आवश्यक असलेल्या सगळ्या सेवा आणि सुविधा दिल्या जातात. वृद्धाश्रम हे वृद्ध नागरिकांसाठी असतात. अर्थातच ज्येष्ठ नागरिक आपल्या कुटुंबासोबत राहत नाहीत किंवा ज्यांना अधिक काळजीची गरज आहे, जे एकटेच राहतात, अशा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित आणि सुविधांनी युक्त आणि सहयोगात्मक वातावरण प्रदान करण्यासाठी या वृद्धाश्रमांची स्थापना झालेली असते. पण लक्ष्मी, नेमकी यामध्ये कोणती सुविधा मिळते? आजोबा, वृद्धाश्रमांमध्ये आरोग्य, ज्येष्ठांची सुरक्षा आणि त्यांच्या राहणीमानाचा दर्जा हे सगळं लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तर इथे आश्रय मिळतो वृद्धांना. बरोबर. स्वच्छ खोल्या, पौष्टिक आणि नियमित भोजन, पाणी आणि इतर दैनंदिन गरजा भागवण्यासाठीच्या सगळ्याच गोष्टी मिळतात. या वृद्धाश्रमांमध्ये नियमित साफसफाई सुद्धा केली जाते. बरं. दुसरं म्हणजे आरोग्य. जसं आपण म्हटलं की आरोग्याचा मोठा प्रश्न असतो. सातत्याने त्यामुळे आरोग्याची तपासणी इथे होत असते. औषधं पुरवली जातात. आपत्कालीन आरोग्य सेवा सुद्धा दिली जाते. शिवाय डॉक्टर्स आणि नर्सेस सुद्धा तपासणीसाठी कायम इथे उपलब्ध असतात. हो का? हो. आता राहण्याचा प्रश्न सुटला, आरोग्याचा प्रश्न सुटला, पण एवढ्याने भागत नसतं ना आजोबा. माणसाला छान राहण्यासाठी आणखीन एका गोष्टीची गरज असते, ते म्हणजे मानसिक स्वास्थ्य, जे ना माणसांमध्ये राहून त्यांच्याबरोबर मिळून मिसळूनच आपल्याला मिळत असतं. त्यामुळे समाजाशी आपलं नातं जोडलेलं राहावं यासाठी या वृद्धाश्रमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम होत असतात. नाटकं सादर केली जातात, गाणी सादर केली जातात, वेगवेगळे खेळ खेळले जातात, योग सुद्धा केला जातो. सणांच्या निमित्ताने वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. सगळे सण सुद्धा अगदी उत्साहात साजरे होतात. हो. आता याचा परिणाम काय होतो तर वृद्धांचा एकटेपणा निघून जातो आणि ते मोकळेपणाने या वृद्धाश्रमांमध्ये राहू शकतात. अरे पण लक्ष्मी, सुरक्षेचं काय? सुरक्षा राहिली नाही का? अहो आजोबा, वृद्धाश्रम सुरक्षितच असतात. आता CCTV कॅमेरे सगळीकडे असतात ना, तसेच वृद्धाश्रमांमध्ये सुद्धा 24 तास CCTVच्या माध्यमातून या वृद्धाश्रमांवर नजर ठेवली जाते. त्यामुळे कुठल्याही कोपऱ्यात जर काही गडबड असेल तर ते लगेच लक्षात येतं. हे मात्र छान आहे. हा बरं, याही पुढे जाऊन या वृद्धाश्रमांमध्ये धार्मिक स्थळं सुद्धा असतात, प्रार्थना स्थळं असतात.
आंघोळीसाठी स्वच्छ स्नानगृह असतात. डॉक्टरांकडे जर जायचं असेल तर त्यासाठी वाहनांची सुद्धा उपलब्धता असते. अहो, काही ठिकाणी तर ग्रंथालये सुद्धा असतात. आणि आता इंटरनेट आलंय सगळीकडे, त्यामुळे इंटरनेटची सुविधा सुद्धा सगळीकडे उपलब्ध असते. छानच आहे ग हे. पण मी असं ऐकत होतो की जे वृद्ध असहाय्य आहेत, जेव्हा ते आजारी पडतात तेव्हा त्यांना नर्सिंग होम मध्ये ठेवतात. हे एकच आहे की वेगळा वृद्धाश्रम आहे हा? तसं वृद्धाश्रमाचे ना वेगवेगळे प्रकार असतात आजोबा, आणि नर्सिंग होम हा त्यातला एक प्रकार आहे. अच्छा, म्हणजे त्यातला एक म्हणजे आणखीही प्रकार आहेत की? हो, आहेत ना. ओके, मी सगळं सविस्तरच सांगते. हा, तर श्रोते हो, एक असतो तो निवासी वृद्धाश्रम, म्हणजे त्याला म्हणतात रेसिडेन्शियल होम. हे राहण्यासाठी असतात, म्हणजे जिथे निवास, भोजन, पाणी आणि ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या आपल्याला मिळू शकतात. दुसरे असतात वैद्यकीय वृद्धाश्रम, म्हणजेच नर्सिंग होम, ज्याबद्दल आता तुम्ही विचारत होतात. जेव्हा वृद्ध गंभीर आजारांनी ग्रासलेले असतात तेव्हा हे वृद्ध या नर्सिंग होम्समध्ये राहू शकतात. इथे आपल्या आरोग्याच्या तपासणीसाठी, शस्त्रक्रियेसाठी सुद्धा स्टाफ असतो. शिवाय वेगवेगळी वैद्यकीय उपकरणं सुद्धा इथे असतात. त्यामुळे आरोग्याची काळजी इथे उत्तम प्रकारे घेतली जाऊ शकते. बरोबर आहे. आणि तिसरा प्रकार असतो तो पुनर्वसनाचा, अर्थात रिहॅबिलिटेशन होम. अच्छा. म्हणजे बघा, शस्त्रक्रिया झाल्यानंतर किंवा जर एखादी गंभीर जखम झाली असेल तर ती बरी होईपर्यंत या रिहॅबिलिटेशन होममध्ये वृद्धांची व्यवस्था केली जाते. इथे मग आरोग्याची तपासणी आणि काळजी तर घेतली जातेच, पण इथे फिजिओथेरपीची सुद्धा सुविधा उपलब्ध असते. पण लक्ष्मी, तू आता सांगत होतीस की मानसिक रोग ज्या वृद्धांना झालेले आहेत त्यांची सुद्धा विशेष काळजी घेतली जाते. हो, घेतली जाते. मग त्यांची व्यवस्था कुठे असते? त्यांच्यासाठी पुन्हा वेगळे वृद्धाश्रम असतात आजोबा. स्पेशलाइज्ड होम म्हणतात त्यांना. अरे बापरे. कारण बघा, आता वृद्धांमध्ये डिमेन्शिया, अल्झायमर ह्या रोगांचं प्रमाण वाढलेलं दिसतं आपल्याला. आणि अशा वेळेला मग या वृद्धांना पूर्ण प्रशिक्षित स्टाफच्या हाताखाली विशेष काळजी घेऊन सांभाळलं जातं, ते या स्पेशलाइज्ड होममध्ये. या वृद्धाश्रमांमध्ये कोण कोण प्रवेश घेऊ शकतं? यादी तर खूप मोठी आहे आजोबा. आता बघा, आपण एक एक कारण बघूया. सगळ्यात आधी तर जे वृद्ध वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक किंवा आरोग्याच्या कुठल्याही कारणामुळे आपल्या घरांमध्ये राहू शकत नाहीत असे वृद्ध या वृद्धाश्रमांमध्ये राहतात. जसं आता सुरेश काका सांगत होते की त्यांच्या कुटुंबातले सदस्य त्यांची काळजी घेत नाहीयेत, असे अनेक जण असतात. शिवाय असे काही वृद्ध की जे त्यांच्या कुटुंबापासून दूर राहत असतात आणि घरामध्ये एकटेच असतात. काहींची मुलं परदेशी निघून जातात, ती पुन्हा परत येतच नाहीत. असेही काही वृद्ध असतात की ज्यांच्याकडे मासिक उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसतो, त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी खूपच अडचणी येत असतात. आजोबा, दुर्दैवाची गोष्ट ही आहे की काही कुटुंबांना हे ज्येष्ठ नागरिक म्हणजे आर्थिक बोजा सुद्धा वाटतो. काही ज्येष्ठ नागरिक असे असतात की ज्यांचं कुटुंब नसतं, म्हणजे विधवा असतात किंवा विधुर असतात किंवा अविवाहित सुद्धा असतात, आणि मग ते एकटेच राहिलेले असतात. सो मग असेही वृद्ध जे आहेत ते वृद्धाश्रमांमध्ये राहू शकतात. काही ज्येष्ठ नागरिक गंभीर आजारांनी ग्रासलेले असतात. आत्ताच आपण म्हटलं की डिमेन्शिया, अल्झायमर सारखे जे आजार आहेत, अशा वेळेला वृद्धांना सांभाळणं खूप अवघड होऊन जातं. मग अशा वृद्धांची जी व्यवस्था आहे ती या वृद्धाश्रमांमध्ये केली जाऊ शकते, कारण त्यांना विशिष्ट काळजीची आणि नियमित तपासणीची सुद्धा गरज असते. अनेक ज्येष्ठ नागरिक शारीरिकरित्या सक्षम नसतात. बरोबर. व्हीलचेअर, बिलकुल व्हीलचेअर लागते किंवा इतर काही सहाय्यक उपकरणं असतात, त्यांच्या साथीनेच ते जगू शकतात. तर मग असे सुद्धा वृद्ध या वृद्धाश्रमांमध्ये राहू शकतात. काही वृद्ध असे असतात की बऱ्याच काळाचा एकटेपणा आलेला असतो आणि समाजाशी पूर्णपणे संबंध तुटलेला असतो, आणि मग अशा वेळेला या वृद्धांकडे वृद्धाश्रमांमध्येच जाण्याचा पर्याय उरतो. शिवाय सुरक्षित वातावरणाची आणि सुविधायुक्त वातावरणाची सुद्धा वृद्धांना खूप गरज असते. त्यांचा तो हक्क सुद्धा आहे. त्यामुळे असे हे सगळेच वृद्धजन या वृद्धाश्रमांमध्ये जाऊन राहू शकतात. खरंच किती काळजी घेतली जाते नाही. पण या वृद्धाश्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मग कुठली कुठली कागदपत्र लागतात, काय काय तयारी करावी लागते, सांगता येईल?
हो, सांगूया ना. कागदपत्रांमध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्र आहेत. तर सुरुवातीला तर ओळखपत्र, आधार कार्ड बरोबर, पॅन कार्ड बरोबर, वोटर आयडी बरोबर, पासपोर्ट येस, आणि ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी काही किंवा सगळं. अगदी यापैकी काहीही एक तुम्ही ओळखपत्र म्हणून वापरू शकता. दुसरं म्हणजे वयाचा दाखला, ज्यामध्ये तुम्ही जन्म प्रमाणपत्र म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट किंवा पेन्शन कार्ड किंवा अगदी रेशन कार्ड सुद्धा जमा करू शकता, कारण या सगळ्यावरती तुमच्या वयाचा उल्लेख असतो आणि तो तसा असायला हवा. तेव्हा मग तो वयाचा दाखला म्हणून तुम्ही जमा करू शकता. तिसरं म्हणजे वृद्धांच्या बाबतीत मेडिकल सर्टिफिकेट, अत्यंत महत्वाचं कागदपत्र आहे, ज्यामध्ये वृद्धांच्या वर्तमान आरोग्याच्या स्थितीचं संपूर्ण वर्णन केलेलं असतं, माहिती दिलेली असते. म्हणजे कुठला गंभीर आजार आता आहे का, आधी होता का, किंवा कशाची एलर्जी आहे का, मानसिक स्वास्थ्यासंदर्भात जर काही तक्रार असेल तर या सगळ्याची माहिती या मेडिकल सर्टिफिकेटवर असणं अत्यंत आवश्यक आहे. चौथा म्हणजे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच ॲड्रेस प्रूफ, ज्यावर विजेचं बिल, टेलिफोन किंवा मोबाईलचं बिल किंवा बँक स्टेटमेंट किंवा पासबुक हे सुद्धा जमा करू शकता, कारण या सगळ्यावरच आपला ॲड्रेस दिलेला असतो. पाचवं म्हणजे उत्पन्नाचा दाखला, ज्यामधून आपली आर्थिक स्थिती समजू शकेल. मग त्यासाठी तुम्ही पेन्शन कार्ड किंवा ज्यावर कुटुंबाची आणि तुमच्या उत्पन्नाची माहिती आहे असं रेशन कार्ड यासारखी प्रमाणपत्र तुम्ही देऊ शकता. काही वृद्ध असे असतात आजोबा की जे गार्डियनकडे राहत असतात, तर मग अशा वेळेला अशा गार्डियन्सचं नाव, त्यांचा पत्ता आणि त्यांचं सहमतीपत्र हे सुद्धा आपल्याला जमा करावं लागतं. अच्छा, बरं बरं बरं. लक्ष्मी, हे सगळं ऐकून मला काय वाटतं माहिती आहे की अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहेत, पण त्या आपण सोडवतो कशा यावर खूप काही गोष्टी अवलंबून आहेत. करेक्ट आजोबा. आता बघ ना, सरकारनं वृद्धांसाठी किती सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वृद्धाश्रम सुद्धा उघडलेले आहेत. खरंय आजोबा. अहो आजोबा, 2024-25च्या केंद्रीय बजेटमध्ये सरकारने या वृद्धाश्रमांसाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद केली आहे. अरे, सरकारकडून गरजू लोकांची खूपच काळजी घेतली जाते. एक पाऊल पुढे जाऊन ज्येष्ठांनी सुद्धा या योजनेचा लाभ नक्कीच घेतला पाहिजे. अगदी खरं. श्रोते हो, स्नेह सावली वृद्धाश्रमाचे संस्थापक अविनाश वैद्य हे आता आपल्याला वृद्धाश्रमांच्या त्यांच्या दृष्टिकोनाविषयी सांगतायत. ऐकूया त्यांचं काय म्हणणं आहे. वृद्धाश्रम खरं म्हटलं तर ही संकल्पना काही आम्ही निर्माण केलेली आहे किंवा त्याच्यातनं काही नवीन शोध निर्माण केला आहे अशातला अजिबात भाग नाही. अगदी अनादी अनाकालपासून समाजात वृद्धाश्रम हे होते. वृद्धांची सेवा करणं, काळजी घेणं ही कन्सेप्ट तशी खूप जुनी आहे, त्यात काही नवीन काही नाही. फक्त आजच्या युगात 2023-2022 साली वृद्धांच्या नशिबी येणारी परवड पाहिली, कदाचित समाजाची व्यवधानं, समाजाचे विचार, समाजाची व्यस्तता हे नेहमीच थोडंसं चेंज होत असतं. आणि ह्या काळात जे वयस्कर आहेत 70, 80, 90 वयोगटातले, त्यांच्याकडे लक्ष द्यायला तरुण पिढीला थोडासा वेळ नाही आहे. तरुण पिढी आज त्यांच्या कामात व्यग्र आहे, व्यस्त आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आहे. कदाचित त्यांच्याकडे थोडंसं जास्ती प्रमाणात दुर्लक्ष होतं आहे आणि त्यावेळेस वृद्धाश्रम त्यावरचा सर्वात चांगला उपाय आहे असं मला वाटतं. वृद्धाश्रम म्हणजे थोडीशी वेगळ्या प्रकारची मानसिकता समाजात तर रुळलेली आहे, पण तिच्याकडे त्या दृष्टीने बघू नका. आपल्या वयोगटातले मंडळी आपल्याला अवतीभोवती त्यांचा वावर मिळतो आहे. सदोदित 24 तास 365 दिवस आपल्या अवतीभोवती कोणी आहे, आपण एकटे नाही. आणि ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर वृद्धाश्रम म्हणजे काहीतरी अडगळीची खोली असा विचार न राहता सर्व वृद्धांना आनंदाने एकत्र येण्याचं ते ठिकाण निश्चितपणे असेल असं मला वाटतं. आपल्याकडे याला थोडीशी नकारात्मक बाजू लावलेली आहे, पण पाश्चात्य देशात माझे काही मित्र गेले होते, ते मला असं सांगतात, तिथे जाऊन स्थायिक झाले ते लोक, तर ते मला असं सांगतात की आमच्याकडे 60 वर्ष कधी होतात याची आम्ही वाट पाहत असतो, कारण की ह्याच्यानंतर आम्हाला वृद्धाश्रमात जाऊन छान गप्पा गोष्टी दंगा मस्ती करता येतील. आपल्याकडे वृद्धाश्रमात जायचं म्हटलं की अंगावर शिरशिरी किंवा काटा आल्यासारखं होतं. ते चित्र बदलावं, पालटावं अशी मनापासून इच्छा. श्रोते हो, वृद्धाश्रमांविषयीचा हा दृष्टिकोन खरंच बदलला पाहिजे हे मात्र नक्की.
श्रोते हो, ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण वृद्धाश्रमांविषयी माहिती घेतली आहे. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या सौजन्याने आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. अटल वयो अभ्युदय योजनेच्या माध्यमातून वृद्धांचं आयुष्य सुकर व्हावं यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्यापैकीच वृद्धांसाठीची राष्ट्रीय हेल्पलाईन 14567 ही अनेक प्रकारे वृद्धांसाठी मदतशीर ठरते. या हेल्पलाईनचा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी गरज पडल्यास नक्की लाभ घ्या. या कार्यक्रमामध्ये मी लक्ष्मी आणि माझ्याबरोबर भरत आजोबा आम्ही दोघेही तुमचा इथेच निरोप घेणार आहोत. भेटूया ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ रहा आणि आनंदी रहा. नमस्कार. हा तर मंडळी, सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना केंद्र सरकार राबवतंय. त्याबद्दलची माहिती घेऊन आपण पुढच्या भागात देखील भेटणार आहोत. आज मात्र आपण इथेच थांबूया. ऐकत रहा 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ. नमस्कार.